निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, ब्रह्ममुहूर्त जवळच चाललाय, परंतु अजून नागनाथ आलेला नाही. तो येईल. त्याला आता कसलाच विधी करायचा नाहीये, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. गुरुवर, आपण सांगितल्याप्रमाणे नागनाथला घेऊन आलो आहे. आता तुम्ही निश्चिंतपणे घरी जा. नागनाथ आमच्यासोबत अगदी सुरक्षित आहे. तुम्ही सोबत आहात तर मला नागनाथची अजिबात चिंता नाही. कैलासातून परत आल्यानंतर आम्ही पुन्हा त्याला इथेच घेऊन येऊ. बाबा, तुम्ही घरी जा आणि आईला म्हणावं काळजी करू नकोस म्हणून. हो गुरुवर, महाशिवरात्रीला कैलासात तुम्ही महादेवांचे दर्शन घ्याल. आम्ही तिथे नसू, पण त्यानिमित्ताने आम्हाला इथे काय करता येईल? श्री महादेव हे सांब सदाशिव आहेत. त्यांना आपण भोले शंकर असंही म्हणतो. त्यांच्यासाठी तुम्ही जे श्रद्धापूर्वक कराल ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. यज्ञ, हवन, तंत्र, मंत्र तुम्हाला काहीही ठाऊक नसलं तरी तुम्ही त्यांची पूजा करू शकता. साध्या बेलाच्या पानांनी त्यांना तुम्ही अभिषेक करू शकता. त्यांच्या प्रती असलेल्या उत्कट भक्तीने तुमच्याकडून जे शक्य होईल ते तुम्ही करा. त्या सगळ्या गोष्टींचा ते मनापासून स्वीकार करतात. ठीक आहे गुरुवर. गुरुवर, आपण प्रस्थान करूयात का? आदेश अलख निरंजन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आज आपले इथे दर्शन झाले हा माझ्यासाठी दुर्लभ क्षण आहे. महाशिवरात्रीच्या या शुभयोगावर आपल्या सगळ्यांची भेट इथे होईल असं माझ्या मनात होतच. गुरुदेव, आमचा प्रणाम स्वीकार करा. शुभम भवतु. बऱ्याच अवधीनंतर सगळ्यांना भेटतो आहे. मन प्रसन्न झालं. होय कानिप, आम्ही देखील ह्याच भेटीची प्रतीक्षा करत होतो. महाशिवरात्रीच्या संध्याकाळी आपण इथे पोहोचलो आहोत. आता रात्र सुरू होईल तसा संपूर्ण विश्वात महाउत्सव साजरा होईल. गुरुदेव, माझ्यासाठी तर हे सगळं अद्भुत आहे. नागनाथ, तू आता कैलासात आला आहेस, त्यामुळे भौतिक जगात तुझ्या मनात जे जे विचार येत असतील त्या विचारांना इथे थारा देऊ नकोस. कैलासात आला आहेस तर इथला होऊन जा. इथे जे काही घडेल ते तुझ्या मनामध्ये कायमचं कोरलं गेलं पाहिजे. होय गुरुदेव. गुरुदेव, आता आपण महादेवांच्या दर्शनाला जाऊया. महादेवांच्या दर्शनाला तर आपण जाणार आहोतच,
परंतु त्याआधी कैलासाची आधी एक प्रदक्षिणा पूर्ण करूयात. चला. गुरुदेव, नंदी देवांबद्दल मला आणखी काही सांगाल का? नंदी म्हणजे महादेवांचं केवळ एक वाहन नाही, तर महादेवांच्या गणांपैकी सर्वश्रेष्ठ गण म्हणजे नंदी. भक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे नंदी, आणि म्हणूनच त्यांना महादेवांजवळ कायमस्वरूपी स्थान आहे. तर नंदी म्हणजे शक्तीचं नियंत्रित स्वरूप आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला महादेवांचं मूर्त स्वरूप बघायला मिळतं, त्या त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला नंदी दिसतात. ते सदैव महादेवांसोबत असतात. नंदीच्या पूजेशिवाय महादेवांची पूजा परिपूर्ण होत नाही. आदेश! अलख निरंजन! नमामि शमिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाश माकाश वासम भजेहम. हे मोक्ष रूप, हे विभू व्यापक ब्रह्मवेद स्वरूप महादेवा, हे प्रभो, या महाशिवरात्रीच्या मंगल प्रसंगी आम्हा सगळ्या नाथांकडून नमन स्वीकार करावा. आम्ही सगळे नाथ आपल्याला नमन करतो आहोत. या मच्छिंद्रनाथाचा नमस्कार स्वीकार करावा. हे महेश्वरा, निर्विकार ओंकार अविनाशी, तुम्ही देवादिदेव, जगत सर्जक, प्रलय करता, सत्यम शिवम सुंदरा. हे प्रभो, या चराचरात शिवतत्व सामावलेलं आहेच, परंतु आपलं साकार रूप पाहायला मिळणं हे आमचं जन्मोजन्मीचं भाग्य आहे. या अद्भुत महाशिवरात्री निमित्त या गोरक्षनाथाचा प्रणाम स्वीकार करा. हे श्री महाकालेश्वर, हे श्री काशी विश्वेश्वर, जेव्हा संपूर्ण सृष्टी निराश होती, हतबुद्ध होती, तेव्हा समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून आपण समस्त सृष्टीस वाचवले होते. आपण या त्रिलोकाचा सदैव आधार आहात. भक्तांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या हे शिवतत्व जालिंदर नाथाचा प्रणाम स्वीकार करावा. हे शर्भा, जिथे सत्य असत्य नाही, अंधार उजेड नाही, धर्म अधर्म, स्त्री पुरुष असा कोणताही भेदाभेद नाही, तिथे तुम्ही आहात. ज्याला अंत नाही, ज्याची सुरुवात नाही, असे सर्व शक्तिशाली तुम्ही आहात. ब्रह्मांडाचा उगम आणि अंत आपल्या स्वाधीन आहे. हे शंभो,
या कानिफनाथाचा प्रणाम स्वीकार करावा. हे भोलेनाथ, हे त्रिपुरांतक कैलाशनाथा, सृष्टीच्या कणाकणात आपण आहात. माझ्याही आतमध्ये सामावलेल्या शिवतत्वाला आपण जागृत केले. संपूर्ण सृष्टीचे आपण तारणहार आहात. ह्या गहिनीनाथाचा आपल्याला प्रणाम. हे नीलकंठ, आज या शुभ दिवशी आपले दर्शन घडले हा माझ्यासाठी अद्भुत असा अनुभव आहे. सृष्टीवर आपली कृपा सदैव असू द्या. या नागनाथाचा प्रणाम आपण स्वीकार करावा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. आज सर्वत्र उत्सव सुरू आहे. जलाभिषेक, पूजन, हवन, मंत्रपठण सुरू आहे. एका अर्थी महाउत्सव सुरू आहे. सृष्टीमध्ये माझ्या लहरी संचार करतायत. जे जे अशुभ आहे त्या सर्वांचा सर्वनाश करतायत. त्या अशुभ गोष्टींचा त्या अंत करतायत. जेव्हा अंत होत असतो तेव्हाच उत्पत्तीची बीज रोवली जात असतात. या प्रसंगी मी एक घोषणा करतो आहे. माझी आणि श्री दत्तप्रभूंची एक इच्छा होती. नवनारायणांनी पृथ्वीवर नवनाथ म्हणून अवतार घ्यावेत. त्याचा आरंभ मच्छिंद्र पासून झाला आणि त्यानंतर आपण सर्वांनी पृथ्वीवर अवतार घेतले. आता वेळ आली आहे नाथ पंथासाठी कार्य करण्याची. पृथ्वीवर आणखीन एक नाथ अवतरले आहेत. सगळीकडे शुभ संकेत घडता आहेत. सगळ्यांनी एकत्रित नाथ पंथाचा उद्घोष करून त्या नवीन नाथांचं पृथ्वीवर स्वागत करा. महादेवांनी आपल्याला काही शुभ संकेत दिले होते आणि त्यानंतर आपल्या पदरी एक लहान बाळ दिले, नागनाथ. तुम्हाला आठवतंय, तो लहान असताना आपण त्याला केवळ एक बालक समजत होतो, पण त्याच्यात एक दैवी अंश होता हे आज आपण पाहत आहोत. किती चमत्कार, किती दैवी अनुभव आपण पाहिले आहेत. हो ना, ही सगळी महादेवांचीच कृपा आहे. आपल्या पोटी कोणी मूल नव्हते, पण महादेवांनी हे सुख आपल्याला दिले. आणि केवळ मुलंच नाही, तर एक दिव्य असा पुत्र त्यांनी आपल्याला दिलेला आहे. बघा ना, आज महादेवांचं दर्शन घेण्यासाठी नागनाथ थेट कैलासात गेला आहे. आपल्याला किती भाग्यवान पुत्र लाभलाय हो. आपण आयुष्यभर महादेवांची मनोभावे भक्ती केली, त्याचेच हे फलित आहे हो. हो, आपणही इथेच राहून महादेवांचं पूजन करू. हे शिवशंकरा, आपले आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या.
हे प्रभो, आपण आज इथे सगळे आहोत म्हणून मला एका विषयावर बोलायचं आहे. आपली अनुमती असावी. निसंकोचपणे बोल गोरक्ष. क्षमा असावी गुरुदेव, मी आपल्या आज्ञेशिवाय बोलतो आहे. हे प्रभो, आपण म्हणालात की ह्या पृथ्वीवर एका नवीन नाथाचा जन्म झाला आहे. माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांनी सुरू केलेला हा नाथ संप्रदाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होतो आहे. परंतु आम्ही गेले काही दिवस पाहतो आहे, गुरुवर काही बोलत नाही, सतत कुठल्या तरी विचारात असतात. मच्छिंद्रच्या मनात काय विचार सुरू आहेत याची मला कल्पना आहे. बऱ्याच दिवसांपासून गुरुवरांचं मौन पाहून आम्ही खूप अस्वस्थ आहोत. जर त्यांच्या मनात सुरू असलेला विचार आम्हाला समजला तर आमच्या मनात असलेली काळजी काहीशी कमी होण्यास सहाय्य होईल. मच्छिंद्रचा तो विचार आपण त्याच्या मुखातून ऐकूया. मच्छिंद्र, तुझ्या मनात जे सुरू आहे ते तू सगळ्यांना सांग. प्रभो, मी आपल्याला प्रत्यक्ष भेटल्यानंतर माझ्या मनात काय आहे हे सांगणार होतोच, आणि आपल्या अनुमतीनंतर त्याची घोषणा देखील सर्वांसमक्ष करणार होतो. तो विचार तू सगळ्यांसमक्ष माझ्याशी बोलू शकतोस मच्छिंद्र. प्रभो, नाथपंथाचं कार्य असंच सुरू ठेवण्यासाठी गोरक्ष पासून अगदी नागनाथ पर्यंत सगळे सिद्ध झाले आहेत. आता माझ्या अवतार कार्याच्या प्रवासाचा शेवट व्हावा.